सो मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण एक नवीन टॉपिकवरती, एक नवीन गोष्टीवरती व्हिडिओ बनवतोय. जर तुम्ही तुमच्या 20sमध्ये असाल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आता आहे 26 वर्षाचा, माझी बर्थ डेट 1998 आहे आणि मी 26 वर्षाचा आहे. सो इफ यू आर इन युअर 20s देन वॉच दिस व्हिडिओ. आपण व्हिडिओला सुरू करू. हा व्हिडिओ खूप दिवसांपासून बनवायचा होता मला, बट जे आपल्या नेहमीच असतं, म्हणजे राहून जातं काही ना काही गोष्टी, विसरून जातो, म्हणजे असे जे कंटाळवाणापणा असतो आपल्यामध्ये, त्यामुळेच व्हिडिओ राहिला होता. आणि फायनली मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि म्हणजे या प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये यूट्यूबवरती पाहिले, बट मराठीमधून असं कोणी व्हिडिओ म्हणजे बनवला असेल काय माहीत नाही, बट मला दिसला नव्हता. सो म्हटलं आपण बनवूया मराठी व्हिडिओ. थोडंफार हिंदी बोलण्याचा प्रयत्न म्हणजे बोलेल मी, थोडाफार हिंदी बोलने की कोशिश जरूर करूँगा. हॅलो, माझं नाव आहे सिद्धांत क्षीरसागर आणि राहतो महाराष्ट्रामध्ये, जिथे सातारा जिल्ह्यात माझं गाव आहे लोणंद. तुम्हाला असे एक 12 पॉईंट्स तुम्हाला सांगायचे आहेत, 10 ते 12 पॉईंट्स, जे खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या या एजमध्ये. ठीक आहे. सो पहिला पॉईंट आहे की नॉट एव्हरीवन विल लाईक यू. सो याचं मिनिंग असं की सगळेच तुम्हाला लाईक करतील असं नाही. म्हणजे कसं या जगामध्ये एवढे सारे लोक असतात आणि सगळ्यांची मेंटॅलिटी वेगळी असते, सगळ्यांचं ओपिनियन वेगळं असतं, सगळ्यांची थिंकिंग वेगळी असते. आणि त्याच जगात आपल्याला काही जण लाईक करतात, काही जण हेट करतात आणि वेगवेगळे ओपिनियन असतात. सो नॉट एव्हरीवन लाईक यू. सगळेच तुम्हाला असं प्रेम करतील असं कधीच होणार नाही. त्यामुळं ही गोष्ट एक्सेप्ट करावी लागेल आणि ती एक्सेप्ट करून आपल्याला पुढे जावं लागेल. दुसरा पॉईंट आहे कट ऑफ सर्टन पीपल इन युअर लाईफ, फ्रॉम युअर लाईफ. सो काही लोकांना तुम्हाला लाईफमधून जगता जगता कट ऑफ करावं लागतं. कट ऑफ म्हणजे असं निगेटिव्ह पॉईंट नका घेऊ या पॉईंटला, बिकॉज कसं म्हणजे काही लोकांसोबत तुमचं बॉन्डिंग, तुमची वाईब चांगली होते, बट काही लोकांसोबत तुमची वाईब नाही नीट बनत, किंवा त्यांची थिंकिंग वेगळी असते, तुमची थिंकिंग वेगळी असते, त्यांची स्टोरी वेगळी, त्यांची जर्नी वेगळी, तुमची जर्नी वेगळी. सो यावेळेस आपल्याला तिथं कधी कधी जाऊन की बाबा या लोकांसोबत आपलं म्हणजे वाईब मॅच होत नाही आहे, किंवा त्यांचं क्रिएटिव्ह डिफरन्सेस बोलू शकता तुम्ही, किंवा थिंकिंग डिफरन्सेस म्हणू शकता. त्या पीपल्सला, त्या लोकांना आपल्या लाईफमधून कट केलं तर ते चांगलं असतं. सो म्हणजे असं ॲज अ पॉझिटिव्ह पॉईंट घ्या या पॉईंटला. ठीक आहे. ते कसं जेवढं तुम्ही चांगल्या लोकांसोबत राहाल, तेवढा म्हणजे ज्यांची वाईब तुमच्यासोबत मॅच होते त्यांच्यासोबत राहिला तर तुमचं चांगलं होऊ शकतं, असं म्हणजे मला तर वाटतं. ठीक आहे. म्हणजे माझ्या लाईफमध्ये पण असं, आता माझे एक्झाम्पल्स देण्यापेक्षा आपलं ओव्हरऑल मी सांगतो. त्या पुढचा पॉईंट आहे आपला बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर फायनान्सेस. ओके. सो तुम्ही जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये असता, म्हणजेच 11वी 12वी किंवा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा तुमचं ग्रॅज्युएशन, आता मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, ते झालं, त्याच्यामुळे मी आत्ता ह्या पॉईंटवरती बोलतो आहे की तुम्ही आता जेव्हा कॉलेजमध्ये असता तेव्हा तुम्हाला म्हणजे आज तुम्ही इन्कम चालू नसते तुमची, तुम्ही घरून वगैरे पैसे घेत असता. सो त्यामुळं तुम्हाला तुमच्या फायनान्सवरती म्हणजे नीट कॅल्क्युलेशन ठेवावं लागते. म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करताय तुमचं राहण्याचा खर्च, तुमचा खाण्याचा खर्च, तुमचं शॉपिंग वगैरे काय, ते सगळं तुम्हाला नीट केलं पाहिजे तुम्ही. त्याशिवाय तुम्ही म्हणजे तुम्हाला मग प्रॉब्लेम येऊ शकतात की बाबा पैसे कमी पडत आहेत. आणि नीट फायनान्स जर तुम्ही शिकला तर ते लाँग टर्ममध्ये पण तुम्हाला फायदेशीर राहतं. ठीक आहे. तुम्ही ते त्याच वेळेस त्यासाठी ते मॅनेज करण्यासाठी पार्ट टाईम जॉब किंवा नवीन स्किल शिकून इन्कम करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच पॉईंटसाठी रिलेटेड पुढचा पॉईंट आहे आपला लर्न म्युच्युअल फंड्स अँड ट्रेडिंग. ठीक आहे. म्हणजे जे आपलं ट्रेडिंग असतं, स्टॉक मार्केट असतं, लोक लहानपणीपासून तुम्हाला म्हणले असेल की स्टॉक मार्केट तुम्ही ऐकलं असेल की हे करतो, ते करतो. आपला कोणते रिलेटिव्स असतात किंवा कोण मित्र असतात, त्यांचे मोठी माणसं असतात जे असे स्टॉक मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवत असतात. सो ते एक असतं एक सोर्स, जिथून ते स्किल तुम्ही शिकून तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करून त्यातून प्रॉफिट अर्न करण्याचा प्रयत्न करू शकता आणि तिथून एक इन्कम सोर्स तुम्ही जनरेट करू शकता. म्हणजे आता मी स्वतःहून स्टार्ट केलं आहे, बट मला असं प्रोफेशनली येत नाही. सो आणि जर म्युच्युअल फंड्स आणि ट्रेडिंग हे करायचं तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला येत असेल, तुम्हाला जर ते शिकावं लागेल, आधी पूर्णपणे शिकावं लागेल, तरच तुम्ही ते करू शकता. आणि जर तुम्ही न शिकता तुम्ही केलं तर ते लॉस होणारच आहे, ते यात गॅरंटीज आहे. सो आधी शिका आणि मगच स्टार्ट करा. नो वन इज कमिंग टू रेस्क्यू यू. सो पुढचा आपला पॉईंट आहे वाला
की तुम्हाला वाचवण्यासाठी कोण येणार नाही आहे धावून, तुम्हाला स्वतःलाच रेस्क्यू करावं लागेल. म्हणजे तुम्हाला स्वतःला रेस्क्यू करावं लागेल. सो आज सीन असतो. म्हणजे कसं होतं की जेव्हा आता लहानपणी जेव्हा असतं तुम्ही, तेव्हा तुमचे पॅरेंट्स असतात, बट जेव्हा तुम्ही तसं मोठं होत जातात त्यावेळेस तुम्हाला आता कॉलेजमध्ये तुम्हाला अंदाज येईल की काही गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःहूनच सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, की कोणी येत नाही अशा सिच्युएशनमध्ये. सो तेच आपल्याला स्वतःला रेस्क्यू करावं लागतं. आणि 6वा पॉईंट हा आहे की डोंट बी अफ्रेड ऑफ चेंजेस. सो लाईफ इज म्हणजे लाईफमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, चेंज इज कॉन्स्टंट. सो चेंजेसला कधीच घाबरायचं नाही. म्हणजे जेव्हा खूप आता तुम्हाला एक्झाम्पलसाठी देतो, जेव्हा मी तिसरीत होतो, जेव्हा मी चौथीसाठी मी दुसऱ्या शाळेत गेलो, हा माझ्यासाठी एक मोठा चेंज होता. आणि हा चेंज झाल्यामुळे मला असं थोडंसं डिप्रेसिंग टाईप यायचं म्हणजे माझ्या मनात, की बाबा याला कुठं आलो आहे, ही कुठली नवीन शाळा, म्हणजे आपले जुने मित्र असतात ते जुन्या शाळेत असतात. बट मग तेव्हा मला भीती वाटली. तसंच तुम्ही नवीन कॉलेजेसमध्ये, नवीन जागेवरती, नवीन हॉस्टेलमध्ये, नवीन लोकेशनवरती, नवीन सिटीमध्ये जाता. म्हणजे गावातून निघून मुंबईला जाता, पुण्याला जाता, नाशिकला, कोल्हापूरला, कुठं पण जाता. मी कोल्हापूरला गेलो. सो चेंज होतो आपलं. मी पण घाबरलो. कोल्हापूरला गेलो, म्हटलं किती लांब आहे माझं घर, कुठे लांब आहे इथून, फक्त 200 किलोमीटरच्या आसपास येते, 150-200. बट तरी पण मला अशी भीती वाटायची. सो बट भिवून चालत नाही. काही दिवसानंतर मला तिथं मजा यायला लागली. मला असं वाटलं कोल्हापूरला जाऊन राहू नेहमीसाठी. सो असं होतं की बाबा डोंट एफ्रेड ऑफ चेंजेस. सो नेक्स्ट पॉईंट आपला आहे की इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. म्हणजे आता मी आता 26 आहे. सो हेल्थबद्दल तुम्हाला सांगायचं झालं, जर तुम्ही लहान किंवा म्हणजे कॉलेजमध्ये असाल आणि शाळेत असाल, तर तुम्हाला तुमच्या म्हणजे येणाऱ्या लाईफसाठी हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल. सो म्हणजे जसं तुम्ही तुमच्या करिअरमध्ये इन्व्हेस्ट करता, काही गोष्टींमध्ये, एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट, तसंच तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये पण इन्व्हेस्ट करावं लागते. तुम्ही आता बघत असाल की म्हणजे हेल्थचं किती महत्त्व असतं. म्हणजे आता जर तुम्ही तुमच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट आधीपासूनच करायला सुरुवात केली, तर ते लॉंग टर्ममध्ये तुम्हाला फायदेशीर राहतं. म्हणजे एकतर जे बॉडी पेन्स असतात, बॉडी इश्यूज असतात, डिसीज असतात, त्याच्यापासून तर तुम्ही वाचतात. ॲडेड इम्पॉर्टंट हे आहे की आता कपडे घ्यायला गेलं तर तुमचं हेल्थ जर नीट असं नसेल, जर तुम्ही असं ओव्हरवेट असाल, नो ऑफेन्स टू ओव्हरवेट पीपल्स, बट तुम्हाला चांगली म्हणजे कपडे तुम्ही फिटिंग प्रॉब्लेम येणार नाही आता. आणि परत फोटोज, आजकाल तुम्हाला फोटोज काढायचे, म्हणजे आजकालच्या जनरेशनला फोटोज खूप इम्पॉर्टंट असतात. सो फोटोज तुम्ही चांगले घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे हेल्थ ओव्हरऑल चांगले असेल तर खूप सारे फायदे आहेत. म्हणजे मोटिवेशनल माइंडसेट राहतो. म्हणजे मी काय एवढा असं फिटनेस जिम वगैरे करत नाही, बट म्हणजे जेवढं तुम्ही करताय, म्हणजे रोज वर्कआउट जरी केलं तुम्ही सकाळी उठून, तर ते पण खूप फायदेशीर राहतं. ठीक आहे. 8वा पॉईंट आहे, इट्स नेवर टू लेट, जस्ट स्टार्ट टुडे. ओके. सो हा पॉईंट तुम्ही कधी ना कधी कुठे वाचला असेल की इट्स नेवर टू बी लेट. म्हणजे तुम्हाला असं वाटत असतं की अरे खूप लेट झालो मी खूप लेट झालो आहे आणि आता करून काय होणारच नाही आहे, आता जर केलं तर काय फायदा आहे. बट असेच खूप सारे एक्झाम्पल्स आहेत आपल्या लाईफमध्ये, आपल्या समोर असतात की ज्यांनी असं एंडला येऊन त्यांनी स्टार्ट केलं, खूप एक खाली खचले होते आणि म्हणजे संपलं होतं पूर्ण, तिथं स्टार्ट केलं आणि तिथून उभं राहून आणि तिथून मोठे झाले आणि सक्सेसफुल झाले. असे खूप एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं की आता करुण नायरनी कमबॅक केलं आहे, म्हणजे इंडियन टीममध्ये फॉर एक्झाम्पल देतो आहे. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. इट्स नेवर टू बी लेट. म्हणजे जर आधी त्याचा फॉर्म चांगला होता, त्याने 300 रन केले, त्याला ड्रॉप झाला तो आणि परत त्याला चान्स नाही भेटलं, त्यांनी आता मग काय होतं, असे क्रिकेटर्स खूप सारे असे होऊन जातात की जे कमबॅक करत नाहीत किंवा असं म्हणतात की बाबा संपले आता. म्हणजे असं म्हणत नाही की त्याचं म्हणतायत, बट त्यांनी त्याची कमबॅक स्टोरी आहे. त्यांनी त्याचे जे फर्स्ट क्लास करिअर तिथं त्यांनी रन्स बनवले नाही, आता त्याला IPL मध्ये चान्स भेटला आणि आता इंडियन टीम टेस्ट टीम आहे, त्याची इंडिया A टीम आहे, तिथं त्याचं सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे. इट्स नेवर टू लेट. ओके. की म्हणजे तुम्ही कधी पण आज सुरू करू शकता. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे आपला, यू कॅन चेंज एनीवन. ओके. सो म्हणजे आपल्याला कधी वाटते की आपण आपले ॲडवाईस देऊन, आपली ओपिनियन देऊन, आपल्याला वेगळं वाटते, त्याला वेगळं वाटते आणि आपलं ओपिनियन त्याच्यावर थोपायचा प्रयत्न आपण करतो की बाबा हे असंच झालं पाहिजे, तू पण तसंच कर, असं म्हणून आपण कोणाला आपल्या वेमध्ये, आपल्या ओपिनियनमध्ये चेंज करू नाही शकत किंवा त्यांचं ओपिनियन चेंज नाही करू शकत आपल्या मनाप्रमाणे. सो
हे आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं की हां बाबा हे असं आहे तर हे असंच होऊ शकतं, म्हणजे असंच असावं ते, म्हणजे त्याला आपण चेंज करायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. रिअलायझेशन, एक्सेप्टन्स आणि मूव्हिंग ऑन. ओके, सो आपल्याला रिअलाईज करावं लागेल की ती व्यक्ती तशीच आहे, म्हणजे यामध्ये आपण चेंज नाही करू शकत. त्याचं रिअलायझेशन, त्याला आपण एक्सेप्ट करावं लागेल की हां बाबा हे असंच आहे आणि असंच राहिलं तरच बरं राहील. आणि तिसरं मूव ऑन, म्हणजे हां ते ठीक आहे आता तसंच आहे, आपण त्यात काही चेंज नाही करायचं, तिथून मूव ऑन व्हायचं. याला म्हणायचं एक्सेप्टन्स अँड मूव ऑन. आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, नेवर कीप एक्सपेक्टेशन्स फ्रॉम एनीवन अँड फ्रॉम एनी सिच्युएशन. ओके, सर तुम्ही आता फॉर सिच्युएशनचं म्हणायचं गेलं की 10वीचे मार्क म्हणा किंवा 12वीचे मार्क म्हणा, आणि एनीवन म्हणायचं झालं की आपले मित्र झाले, मैत्रिणी झाल्या किंवा घरचे झाले, कोणी पण असो, किंवा मूव्ही झाली. फॉर एक्झाम्पल मूव्ही असते, मूव्हीकडून सगळ्यात जास्त एक्सपेक्टेशन असतं आपल्याला की बाबा हा ट्रेलर आला आहे आणि आपल्याला आता ह्या स्टारचा मूव्ही येतो आहे आणि स्टार खूप मोठा आहे, मग ते पिक्चर तर चांगलंच असेल असं आपल्याला एक्सपेक्टेशन असतं. पण ते एक्सपेक्टेशन जर तुम्ही नाही ठेवलं तर त्याचे फायदे खूप जास्त असतात. बिकॉज एक्सपेक्टेशन आपल्या खूप जास्त असतात, म्हणजे जगाबाहेरचे एक्सपेक्टेशन असतात, करतो एक्सपेक्ट तेवढ्या होत नाहीत. सो एक्सपेक्टेशन ठेवून आपल्यालाच म्हणजे तुम्हालाच खूप त्रास होतो. सो एक्सपेक्टेशन कधीच ठेवायचं नाही, म्हणजे जे येईल त्याला फेस करायचं, एक्सपेक्ट नाही करायचं. ओके, सो लास्ट आणि महत्त्वाचा पॉईंट आहे की स्टॉप सेईंग आय एम नॉट गुड इनफ. असं वाटत असतं की आपण चांगलं दिसत नाही आहे, आपलं मनच खराब आहे आणि आपला स्वभावच खराब आहे, मी नीट बोलतच नाही, आणि असं आपल्या मनात खूप राहतं. सेल्फ इस्टीम आपला जो असतो तो लो होतो यामुळे, म्हणजे लो कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतात गोष्टी त्या या पॉईंटमध्ये आपल्याला दिसून येतात की आपण स्वतःला असं कमी लेखू नाही कधी. बट हां, मग तेव्हाच आपण म्हणजे कुठेतरी जाऊन असं कॉन्फिडन्समध्ये आपण बोलू शकतो, आणि त्याचा फायदा आपल्याला खूप गोष्टींमध्ये होतो. त्या रिझल्टमध्ये दिसतं आपल्याला की आपण जर स्वतःला कमी नाही लेखलं, आपल्याला कॉन्फिडन्स राहिला आपल्याला स्वतःपासून, आणि आपण म्हणलं की बाबा हां मी गुड आहे आणि मी बेस्ट आहे, सो तेच लोक म्हणजे आपण बघू शकतो की ते सक्सेसफुल होतात किंवा त्यांना चांगलं पुढे जातात. आणि आपण जरा आता विचार करा, तुम्ही म्हणत असं की मी असंच येईन, मी तसंच येईन, मग त्यामुळे ते अजून कमी म्हणजे तुम्ही हारत जाता, म्हणजे येणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा एखादं कॉम्पिटिशन आहे तिथं ते फरक पडतं, मग त्या रिझल्टमध्ये तुमचा फरक पडतो. आणि जी लोक असं म्हणत असतात की हां बा त्यांचा कॉन्फिडन्स असतो, ती लोक जिथं सक्सेसफुल होतात किंवा ते पुढे जातात. सो हे आपण कधी म्हटलं नाही पाहिजे की आय एम नॉट गुड इनफ. सो म्हणजे जे दिलेलं आहे ना देवाने, किंवा जे जसं आपण आहे तसं आपण स्वतःला एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जसं आता मी बोललो, म्हणजे कधी कधी होतं आपलं की बाबा हां आपण काही लोकांमध्ये काय म्हणतात दाढी नसते, काही लोक सावळे असतात, काही लोकांची हाईट कमी असते, काही लोकांची केस कमी असतात, काही लोकांना स्पष्ट बोलता येत नाही. सो त्या मनामध्ये असतात, म्हणजे हां दिसतात लोकांना काय, बट त्यातून आपण जर बाहेर आलो तर ते खूप आपल्याला फायदेशीर ठरतं. असं आपले सगळे पॉईंट झालेले आहेत माझे या व्हिडिओमधले. आणि म्हणजे हां हेच सांगायचं होतं की म्हणजे तुम्ही जर तुमच्या 20sमध्ये किंवा तुमच्या 90sमध्ये असाल तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी जे शिकलो, काही पॉईंट्स होते ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. जर तुम्ही तुमच्या म्हणजे मी 26पर्यंत पोहोचलो आहे आणि तुम्ही माझ्या लहान असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि बाकी लोक म्हणतील की अरे हे व्लॉग्स बनवायचं, व्लॉग्स चॅनल आहे आणि हे काय टाकायला लागलं आहे. सो आपला चॅनल अजून एवढा मोठा झालेला नाही आहे. सो माझ्या डोक्यात आधीपासूनच होतं हे की असं काहीतरी व्हिडिओज आपण बनवूया आणि ट्राय करू नवीन. सो इट्स नेवर टू बी लेट, काय म्हणता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय सजेशन द्यायचे असतील तर ते पण कमेंट सेक्शनमध्ये द्या. बाकी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चलो. हॅलो गाईज, वेलकम टू स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बोलणार आहे या टॉपिक. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण सुरू होत आहे नवीन टॉपिक. मला वाटतं कॅमेरा थोडा वरती गेलाय.